अनिकेत डेकोरेटर्स, राजनजी मोरे यांच्या माध्यमातून यूट्यूबचं लाईव्ह प्रक्षेपण, लाईव्ह टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचलं जात आहे आणि घर बसले देखील तुम्ही या सामन्याचा, या स्पर्धेचा आनंद घेतात. tenniscricket.in च्या माध्यमातून त्यामध्ये प्रथमेश परब, ओमकार सावंत, सुदर्शन तांबे आणि विघ्नेश प्रभू यांचं देखील चांगल्या पद्धतीचं कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय चांगल्या दर्जाची क्लिअरिटी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रामाणिक प्रयत्न. जे प्रेक्षक प्रत्यक्ष मैदानावरती कामानिमित्त, व्यवसायानिमित्त उपस्थित राहू शकले नाहीयेत, त्यांना देखील हा सामना, ही स्पर्धा पाहता यावी या उदात्त हेतूने आपण यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. काही क्षणांमध्ये पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीला सुरुवात होईल. दोन्ही टीमला विनंती आहे, तुमचा एक्स्ट्रा खेळाडू कृपया कॉमेंट्री कक्षामध्ये पाठवा. व जोडलेल्या ग्रंथिकेनंतर आम्ही या स्पर्धेमध्ये आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी सक्षम आहोत. किंबहुना प्रतिस्पर्धी संघांना आव्हान प्रति आव्हान देणारी उपांत्य फेरीची पात्रता आम्ही निश्चितपणाने पार करू या उदात्त हेतूने दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर उभे टाकतात. अवचित्य तळे बाजार चॅम्पियन ट्रॉफी 2024च्या या अलिशान पर्वामध्ये पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीच्या निमित्तानं रवळनाथ तिर्लोट क्रिकेट संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल व क्षेत्ररक्षणाचा निर्णय, बिनधास्त लिंगराज क्रिकेट संघाची सलामीची बिनीची जोडी, डावाचा प्रारंभ करण्यासाठी स्ट्रायकिंग यांच्या दिशेने रोशन गायकवाड व रोशन गायकवाडच्या साथीने धावांचा रतीब रचण्याच्या उद्देशाने नॉन स्ट्रायकर एंडला रुपेश गायकवाड हा फलंदाज. बाबू माटी सर, अतिशय रंगतदार लढत आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या विभागामध्ये निजी कोट्यातलं पहिलं व संघाच्या माध्यमातून अनिवार्य पॉवर प्लेचं जोखीम बरं निर्णायक षटक टाकण्यासाठी केतन तिर्लोटकर नामक गोलंदाज सज्ज होतोय. ज्या केतन तिर्लोटकरने या अगोदरच्या लढतीमध्ये एकाच षटकात 4 हादरे प्रतिस्पर्धी संघाला देऊन प्रतिस्पर्धी संघाच्या खिशामध्ये असणारा विजय आपल्या पक्षामध्ये खेचून आणला. तर निर्णायक क्षणी टाकलेला त्याचा तो गोलंदाजीचा स्पेल हा सामन्याला टर्न करणारा पाहायला मिळाला आणि तोच केतन तिर्लोटकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती सुसज्ज होत असताना आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात होण्याची सूचिन्ह मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण देखील सजवलंय. क्षेत्ररक्षणाची युवा रचना सजवली गेली आहे. आपण पाहतोय सुंदर असं नीटनेटकं आयोजन, सुंदर नियोजन याच्या जोरावरती होऊ घातलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम देखील तुम्ही पाहताय. क्रीडा रसिकांची मागणी आहे की सामन्याला लवकरात लवकर सुरुवात व्हावी, मात्र ती अपेक्षा काही क्षणाच्या विलंबाने, अगदी काही क्षणांमध्ये आपण हा सामना तुमच्या समोर कव्हर करतो आहोत. उपस्थित क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री कक्षामधून मी समालोचक अमोल जमदाडे,
सगळ्यांचं मनापासून हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करत, तुम्ही क्रिकेटचे जाणकार आहात त्यामुळे काही गोष्टींना नक्की वेळ लागतो आणि ज्यावेळेला एखादी गोष्ट वेळाने मिळते त्यावेळेला ती नक्की चांगली असते. या मंडळाचे अध्यक्ष अजयजी तेली साहेब, उपाध्यक्ष केतनजी खाडे साहेब, सचिव अमृतजी पाटील साहेब, कार्यवाह बाबू भांडे साहेब आणि या मंडळाचे खजिनदार रोहितजी गावकर साहेब आणि त्यांचे सगळे शिलेदार साथीदार यांच्या साथीने होऊ घातलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम आपण अनुभवतोय. पहिल्या वहिल्या लढतीला सुरुवात इथे होते. नाणेफेकी जिंकत फिल्डिंग करण्याचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय रवळनाथ तिर्लोट क्रिकेट संघाचा गत वर्षीचा उपविजेता रवळनाथ तिर्लोट यावेळेला लढतोय बिनधास्त लिंगडाळ समोर. बिनधास्त लिंगडाळ संघाने पहिल्या दिवसामध्ये बिनधास्त खेळ केला. याही मॅच मध्ये बिनधास्त खेळ करेल का? पहिला बॉल पहिल्या सेमीफायनल मध्ये यावेळेला खूप टप्प्याचा चेंडू थोडासा खाली राहिलाय. आडव्या बॅटने खेळायचा होता मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. सदर लढत ही 6 षटकांची असा निर्वाळा आयोजन कमिटीकडनं दिला जातोय व एकंदरीत उपांत्य फेरीच्या सामन्याची मेजवानी ही तमाम क्रीडारसिकांना चाकता यावी, अनुभवता यावी या उदात्त हेतूनं एकंदरीत 6 षटकांचा हा सामना होईल असा इशारा, अशी सूचना ही आयोजन कमिटीकडनं. पहिल्या वहिल्या षटकातील पहिला चेंडू खाली राहतोय व पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव प्राप्त करत स्वतःच पर्यायानं सांघिक खातं ओपन केलं जातंय ते फलंदाज रोशन गायकवाडच्या बॅटमधनं. स्ट्रायकिंग एंडला डावखुरा स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने डावखुरा विस्फोटक फलंदाज रुपेश गायकवाड हा सुसज्ज होतोय. स्थान निश्चिती करत क्षेत्ररक्षणाची युवा रचना पाहिल्यानंतर अकुट्यापद चेंडू पूल करण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रामध्ये दूरवरती क्षेत्ररक्षक सजवला जातोय तो सीमा रेषेवर व अर्थातच त्याची परतीची फेकी ही गोलंदाज केतन तिर्लोटकरच्या माघारी परतते. एकेरी धावेचा कालावधी व एकेरी धावेने सांघिक धावफलक पुढे वधारतोय तो 2 वरती. 4 गोलंदाज वापरणं बंधनकारक असेल. एका गोलंदाजाला 2 षटक व दुसऱ्या गोलंदाजाला देखील 2 षटक टाकण्याची मुभा व इतर जे 2 गोलंदाज प्रत्येकी 1-1 षटक टाकतील असं एकंदरीत या इनिंग मध्ये या सामन्यामध्ये तुम्हाला 4 गोलंदाज कोणत्याही परिस्थितीमध्ये वापरणं प्रतिभटण्याच्या उद्देशाने सलामीवीरांनी केलेली सावध सुरुवात सांघिक धावसंख्या परावर्तित करते 3 वरती. केतन तिर्लोटकर तयार. यावेळेला चांगला बॉल बॅटला चुकवत यष्टिरक्षकाच्या दिशेने पाहायला मिळालं. हलकस अपील, उत्साह खूप जास्त, मात्र जी बॅट कटची दाद असते ती मुख्य पंचांच्या दिशेने तुम्हाला मागावी लागते. हा क्रिकेट मधला नियम नक्की माहिती असणं गरजेचं असेल. स्क्वेअर लेग पंचांकडे तो अधिकार नसतो की बॅट कट किंवा इतर अपील करण्यासाठी तुम्हाला मेन पंचांकडे जावं लागतं व दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 पंचांमध्ये सल्लामसलत होते. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी अशा पद्धतीचं अपील हे शेवटपर्यंत उचलून धरलं जातंय व अंतिम क्षणी पंचांचा इशारा येतोय की बॅटला ब्रश करत, बॅटला स्पर्श करत चेंडू हा यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये येतोय व पहिल्या वहिल्या विकेटचं पतन होत डावखुरा शिलेदार डावखुरा फलंदाज रुपेश गायकवाड हा तंबूच्या आसऱ्याला परततोय तो पहिल्या गड्याच्या रूपाने. असताना आपण पाहतोय अर्जुन गायकवाड बंधूंनी भरलेला हा संघ प्रथमतः बॅटिंग करत असताना बिनधास्त लिंगडाळ बिनधास्तपणे बॅटिंग करावी लागली. या मॅच मध्ये 1 गडी आतापर्यंत माघारी परतलाय व एकंदरीत सांघिक धावफलकावरती तो अवघा 3 पाहायला मिळतोय. पहिल्या वहिल्या षटकाच्या निमित्तानं नवीन फलंदाज डावाचा प्रारंभ करेल, आपल्या इनिंगची सुरुवात करेल. केतन तिर्लोटकरचा हा अप्रतिम असा चेंडू, बराच काळ हवेत विरलेला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने पाहायला मिळतोय. तो मिड ऑफ क्षेत्ररक्षक व मिड ऑफ वरती जोपर्यंत चेंडूची
परती केली जाईल. 21 धावेने अर्जुन गायकवाड स्वतःचं खातं ओपन करतोय व सांघिक धावसंख्या मात्र परावर्तित होते ती 1-4 वर. बाद झालेला फलंदाज संस्थात माघारी परतला. रुपेश गायकवाड व त्याची उणीव भरून काढण्यासाठी मैदानावरती पावलं थिरकतायत ती अर्थातच अर्जुन गायकवाडची. मात्र त्याची पावलं किती काळ या खेळपट्टीवरती थांबतील हेही पाहावं लागेल. पिच पद्धतीचा चेंडू मिड ऑफच्या डोक्यावरनं लॉंग ऑफ बॉर्डरलाईनच्या दिशेने दूरवरती क्षेत्ररक्षक सजवलाय तो सीमारेषेवर व अर्थातच सीमारक्षकाकडे दिलेला अचूक असा झेल. कोणतीही चूक न करता किंबहुना आपल्याकडनं कोणतीही चूक होणे याची काळजी घेत लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक सहज साधा सोपा झेल टिपतोय व एकंदरीत दुसऱ्या विकेटला तंबूच्या आसऱ्याला परतावं लागतंय. ते दुसऱ्या फलंदाजाला आल्या पावलांनी रुपेश गायकवाड तंबूच्या आसऱ्याला परततोय व 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करत असताना बिनधास्त लिंगडेर क्रिकेट संघ हा बॅकफुट वरती जात धावफलक अवघा फलकावरती दिसतोय तो 4 वर. खूप मोठी जबाबदारी आणि मधल्या फळीला आता मात्र डुबणारी नौका ही किनाऱ्यापर्यंत घेऊन जावी लागेल. किंबहुना संघाचा तारणहार कोणता खेळाडू ठरेल आणि या मॅचच्या ड्रायव्हिंग सीट वरती कोणता खेळाडू बसेल व ड्रायव्हिंग सीट वरती बसल्यानंतर संघाला इच्छितस्थळी सुस्थितीकडे कोणता खेळाडू घेऊन जाईल हे देखील पाहणं उत्सुकतेचं. या मॅचच्या निमित्तानं इतका प्रवास करत हा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये गमवायचा नाही हा ठाम इरादा दोन्ही संघांचा पाहायला मिळतोय व आपल्याकडनं कोणतीही चूक होण्याची काळजी घेत महत्वपूर्ण लढतीत आपल्या संघाला व आपल्या संघाच्या नावासाठी नाही तर आपल्या गावच्या नावासाठी या स्पर्धेमध्ये आपण खेळावं व विजय नोंदवत अंतिम फेरीमध्ये दाखल होत आपल्या गावचं नाव हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवावं हा उदात्त हेतू उराशी बाळगत 2 संघांची ग्रंथिका महत्वपूर्ण अशा लढतीच्या निमित्तानं पाहायला मिळते व पहिल्या वहिल्या किफायती कंजूसी षटकामध्ये केतन तिर्लोटकर प्रतिस्पर्धी संघाला हादरे देतोय तो 2 व 2 गड्यांच्या मोबदल्यात नाममात्र 4 धावा हा रुसलेला मंदावलेला खालावलेला धावफलक प्रथम फलंदाजी करत असताना बिनधास्त लिंगडा क्रिकेट संघाचा. गोलंदाजी मार्कवरती अनिकेत गाडी सुसज्ज होतोय. ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या इन कंडर आयटम ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा. यावेळी लॉफ्टिक वरचा चेंडू थोडासा खाली राहतोय व सबमरीन डिलिव्हरी ज्या पद्धतीने पाण्यामधून डुबकी मारत जावं अशा पद्धतीचा चेंडू खेळपट्टी ही सुदैवानं खुश दिसते ती अर्थातच गोलंदाज अनिकेत घाडीवरती व पहिला निर्धाव चेंडू हा गणला जातोय. रिव्हर्स आतताईपणा धाडस दाखवलंय. धाडस तेच दाखवतात ज्यांच्यामध्ये आत्मविश्वास असतो व धाडसाने केलेल्या कोणत्याही कार्याला संकटाची भीती कधीच नसते असा ठाम निर्वळा प्रतिस्पर्धी संघाला देत रिव्हर्स स्टेपचा स्विचचा नेत्रदीपक फटका डीप कोर पण बाउंड्री रेषेच्या बाहेर अर्थातच सीमा उल्लंघन करणारा फटका हा चौकाराचा व 4 धावांनी सांघिक धावसंख्या पुढे उभारी घेते ती 8 धावांवर. स्पष्ट केले ते अर्थातच स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाज अर्जुन गायकवाडने एक नेत्रदीपक फटका चौकारासाठी पाठवतोय तो अर्जुन. यावेळी ऑर्पिक पद्धत चेंडू मोठा फटका खेळण्याचा मोह व या मोहात अडकवला जात आहे. जो रक्षक सापळा रचला लॉंग ऑन बॉर्डरलाईनच्या दिशेने त्या रक्षक सापळ्यामध्ये अडकवलं जात आहे ते फलंदाज अर्जुनला व एक चौकार जरी तू मला या षटकामध्ये ठोकला असलास तरी दुसऱ्या चेंडूवरती मी तुला निश्चित तंबूच्या आसऱ्याला पाठवेल या ठाम इराद्याने टाकलेला चेंडू तो अर्थातच गोलंदाज घाडीचा प्रतिस्पर्धी संघाच्या प्रमुख खेळाडूला तंबूचा रस्ता दाखवतोय व जो धोकादायक वाटणारा फलंदाज किंबहुना एका चौकार केलेली आश्वासक धावाची सुरुवात मात्र त्याची सुरुवात होण्यापूर्वीच त्याला माघारी पाठवलं जात आहे. एका अचूक अशा चेंडूवरती सुंदर असा गोलंदाजी करणारा गोलंदाज अनिकेतने मिळवला विकेट तो अर्थातच फलंदाज अर्जुनचा व तिसरा धक्का फलंदाजी करणाऱ्या संघाला पाहायला मिळत 3 गड्यांच्या मोबदल्यात दुसऱ्या षटकाच्या मध्यंतरापर्यंत 8 असा धावफलक हात फलकावरती.
नामक सचिन तेंडुलकर हे नाव क्रिकेटमध्ये खूप आदराने घेतलं जातं व किंबहुना सचिन तेंडुलकरला क्रिकेट मधला देव ओळखला जातो. यावेळेला सचिन टेनिस क्रिकेट मधला सचिन राहुल मैदानावरती काय करेल याची प्रचिती क्रीडा रसिकांना यावी, यासाठी त्याची पावलं मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला अप्रतिम फटका, कव्हर ड्राईव्हचा, जमिनीला अगदी समांतर जमिनीला चाटून जाणारा फटका, संभाव्य चौकारापासून परावृत्त करणारा व एकंदरीत एकेरी धावेसाठी प्रवृत्त करणारा व एकेरी धावेने सांघिक धावसंख्या धावफलकावरती सरकते ती 9 धावांवर. एकंदरीत अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक हे वाया दवडल्यानंतर दुसऱ्या षटकात आक्रमण पाहायला मिळेल ही अपेक्षा तमाम क्रीडा रसिकांची किंबहुना फलंदाजी करणाऱ्या बिनधास्त लिंगडार क्रिकेट संघाच्या समर्थकांची, त्यांच्या सपोर्टर्सची, टीम ओनरची, अख्ख्या गावाची आशा अपेक्षा व ही आशा अपेक्षांचं ओझं आपल्या डोक्यावरती घेत मैदानामध्ये दाखल झालाय तो फलंदाज. यावेळेला बॉडी अवे फ्रॉम द बॉडी, यावेळेला लांबचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डीप कोर पॉइंटच्या दिशेने मार्गक्रम करतोय व त्यानंतर परतीची फेकी ही यष्टीरक्षकाच्या दिशेने माघारी परतते. थोडीशी दुखापत मैदानावरती पाहायला मिळते ती अर्थातच फलंदाजाला व निश्चितपणाने दुहेरी धावांनी सांघिक धाव फलक वधारतोय तो 3 गड्यांच्या मोबदल्यात.
गोलंदाजासाठी फलंदाज सुसज्ज होतोय तो कृष्णा गायकवाड. एकंदरीत पुन्हा एकदा व्यक्तिगत कुटेमधल्या दुसऱ्या व संघाच्या माध्यमातून एकंदरीत तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज स्क्रीनवरती दिसतोय तो केतन तिर्लोटकर. ज्या केतन तिर्लोटकरने या अगोदरच्या लढतीमध्ये अर्थातच कालच्या लढतीमध्ये महत्वाच्या क्षणी हातातोंडाशी आलेल्या प्रतिस्पर्धी संघाचा विजय खेचून आपल्याकडे आणला तोच गोलंदाज केतन तिर्लोटकर यावेळेला सुसज्ज होतोय. मात्र मागच्या लढतीमध्ये किती विकेट जरी केतन तिर्लोटकरने मिळवले असले तरी त्याचं अतिरिक्त दडपण आपल्यावरती येऊ द्यायचं नाही व संघाला आवश्यक असणारी धावगती एका मोठ्या फटक्याने वाढवावी या इराद्याने ओव्हरपिच पद्धतीचा कमजोर चेंडू व त्या कमजोर चेंडूवरती ताकदवर फटका हा स्ट्रायकिंग यांच्या फलंदाज कृष्णा गायकवाडच्या बॅट मधून व आलेल्या दुखापतीने प्रतिस्पर्धी संघाला दिलेली दुखापत एका षटकाराने तो दाखवून देतोय व सांघिक धावसंख्या मात्र धावफलकावरती झळकते ती 3 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावांवर. कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आमचे सहकारी समालोचक प्रदीपजी देऊलकर यांचं देखील आगमन होतंय. चॅम्पियन ट्रॉफी तळे बाजारच्या वतीने त्यांचं देखील आहे मनपूर्वक स्वागत. केतन तिर्लोटकरवरती हल्ला चढवलाय आक्रमण केलंय व प्रतिस्पर्धी संघाला धोक्याचे पूर्वसंकेत हे कृष्णाच्या बॅटमधनं. यावेळेला आउटपिच पद्धतीचा चेंडू मोठा फटका टोलवायचा हा इरादा. चेंडू बराच वेळ हवेत व हवेत विरलेल्या चेंडूचं केलेलं झेलात रूपांतर केतन तिर्लोटकरने या अगोदर जरी षटकार आला असला तरी यावेळेचा चेंडू हा निश्चितपणे माझ्या नावावरती लिहिला जाईल हा इरादा. व मागच्या मॅच मध्ये मी का एका षटकामध्ये 4 विकेट्स मिळवले याची प्रचिती त्याच्या अप्रतिम अशा चेंडूवरती पाहायला मिळत. कृष्णासारख्या कसलेल्या फलंदाजाला कसलेल्या खंद्यावीराला तंबूच्या आसऱ्याला धाडलं जातंय ते एका अचूक अशा चेंडूवरती गोलंदाज केतन तिर्लोटकरच्या चेंडूवर. जास्त लिंगणार क्रिकेट संघाला केतन तिर्लोटकरचा यावेळेला सुंदर पद्धतीचा चेंडू ऑफ चेंडूला पिच करत प्रथमतः फलंदाज त्यानंतर यष्टीरक्षकाला बीट केला जातोय तो चेंडू व एकंदरीत एकेरी धावेची लहर पाहायला मिळते. एकेरी धावेने सांघिक धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते. 4 गड्यांच्या मोबदल्यात नाणेफेकीचा कौल विरोधात गेल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना बिनधास्त लिंगणार क्रिकेट संघ हा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावांपर्यंत पोहोचतोय. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सत्रामधील केतन तिर्लोटकर मागच्या वर्षीच्या स्पर्धेचा मालिकावीर हा किताब ज्याने पटकावला व संपूर्ण मालिकेमध्ये आपल्या चतुरास्त्र कामगिरीने तमाम क्रीडारसिकांना खुश केलं तो गोलंदाज छोटा पॅकेज बडा धमाका केतन तिर्लोटकर हा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो. याही वेळेला आकुट्याबद्ध चेंडू व प्रचंड वेगात जलद गती मारा डोळ्यांची पापणी लावते चेंडू यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये येतोय व एकंदरीत निर्धाव चेंडूनं पहिल्या सत्रामधील प्रारंभीच्या 3 षटकांचा खेळ थांबतोय व उपांत्य फेरीच्या महत्वपूर्ण लढतीत प्रारंभीच्या 3 षटकांच्या सांगते अखेरीस प्रथम फलंदाजी करत असताना बिनधास्त लिंगणार क्रिकेट संघ हा 4 गड्यांच्या मोबदल्यात नाममात्र 19 धावांवरती रखडतोय व यानंतरच्या कालावधीमध्ये निश्चित बदल. पुंडलिक तेंडुलकर सरांचा आवाज तुमच्या कानापर्यंत. मी अमोल जमदाडे काही वेळासाठी आपली रजा घेतोय. धन्यवाद. हॅलो धन्यवाद अमोलजी दमदाडे सर. तो पहिल्या 3 ओव्हरीचो खेळ मागल्या परात पडलो असा. 4थ्या ओव्हरीचो पहिलो चेंडू उडवून दिलेलो पटको एकेरी धावेसाठी गेलो. एकेरी धावेन धाव पलक पुढे सरकला गेला. 4थ्या ओव्हरीचो पहिलो चेंडू मागल्या परात पडलो असा. धाव पलक स्थिर राहुला आता 20 धावा असतली. दुसरो चेंडू 4थ्या ओव्हरीचो जामिनाच्या डाव्या बाजून मागल्या दराक विकेट किपरच्या डोक्यावर उडवून देण्याचो डॉब उसापण्याचो निर्वाळो फसलो गेलो. चेंडू मागल्या दराक रवळ्यात गेलो वळ्यात जाऊन चालू पुयांडो चेंडू कुवांडो चेंडू 2 चेंडू 4थ्या ओव्हरीचे मागल्या दराक पडले असं धाव पलक स्थिर राहुला 20 धावा. तिसरो चेंडू
मोठा फटको जमिनीचो आसरो घेऊन जाता पहिल्या सर्कलच्या बाहेर चेंडू जाताना दिसता जोवर चेंडूचा परताव करता तोवर धाव फलक मात्र 21 धावेन पुढे सराकला गेला धाव संख्या होता ती 21 धावा चौथ्या ओव्हरीचे 3 चेंडू मागल्या दरात पडले असत अनिकेत घाडी असतो चेंडू भिडकाण्याची जबाबदारी घेऊन जमिनीच्या डाव्या बाजून चौथ्या ओव्हरीचो चौथो चेंडू घेऊन अनिकेत घाडी पुन्हा एकदा उलट्या फळकुटान भिडकावून देण्याचो निर्वाळ युट्यूब पेक्षा टेस्ट ट्यूब बरी असो प्रयत्न करण्याचो प्रयत्न मात्र असफल ठरलो गेलो निर्धाव चेंडू गेलो कुवांडो चेंडू गेलो युट्यूब पेक्षा टेस्ट ट्यूब बरी म्हटली का जाता तर युट्यूबने माणसा बरबाद झालेली पण असत नाही चांगली झाली पण टेस्ट ट्यूबने नक्कीच संसार वाढलो जाता मोठो फटको मात्र चेंडू जाता रवळे दिसावता धाव फलक मात्र स्थिर राहता 5 चेंडू मात्र मागल्या दरात पडले असत अजूनही मात्र शेवटच्या चौथ्या ओळीत मात्र 2 धावा दिल्या असत शेवटचा चेंडू असतो सांगता करणार चेंडू असतो अनिकेत घाडीचो पुन्हा एकदा मोठो फटको लांब लचक पारभर वळ काढण्याचो निर्वाळ कुवांडो चेंडू गेलो पुवांडो चेंडू गेलो डीजे रंगताना दिसता तो असतो तिरलोट आणि लिंगडा कर्मधर्म सुयोगान ज्याच्या पदरात नाणेफेक जिंकली गेली तो मात्र तिरलोट संघ पहिलो आडो बांधण्याचं मात्र जबाबदारी घेतल्यान धुळ उडवण्याचा निर्वाळ दिल्यान तो लिंगडा बिंदास लिंगडा संघाक 24 चेंडवाचो खेळ मागल्या दरात पडलो 2 कलमा लागले असत 2 हादरे बसले असत आणि मात्र धाव फलक स्थिर राहुला आता 4 गडी बाद झाले असत नाही धाव फलक स्थिर राहुला 21 धावा असतले अजूनही मात्र 12 चेंडवाचो खेळ असतलो साहिल गाडी जामिनाच्या डाव्या बाजून म्हणजे ओव्हर द विकेटने चेंडू भिरकाण्याची जबाबदारी घेऊन आमच्या झोपड्यासमोर धावत येतो नक्कीच लांब पेटण्याचा निर्वाळ असतो तो उजव्या हाताचा पळकुटाला असतो वैल्या बाजू सचिन राहुल 5 ओव्हरीचो पहिलो वैलो चेंडू दूर उडवण्याचा निर्वाळ असतो पारभर वळ काढण्याचा निर्वाळ असतो वाढवांच्या मुगड्यान जाण्याचा वाढवांच्या मुगड्यान रेच काढण्याचा निर्वाळ असतो मोठो धावांचा डोंगर करण्याचा निर्वाळ मोठो फटको नाकासमोर जमिनीचा आसरो घेऊन जाता मराच्या मशीक चराचे लागले ओढी म्हटला तर वाव गॅटाराचा नाही चेंडू अडवण्यासारखा होतो चेंडू मात्र पायाक मात्र धक्को देऊन मागल्या दरात गेलो आणि धाव फलक मात्र बघता बघता 23 झाली असा नक्कीच 2 धावेन धाव फरक पुढे सराकला गेला मालवरीत मनसा डोळो लागलो मराकानी ढोरा गेली घराक राखलो माळ पिरान मिलो चेंडू मागल्या दरात कधी गेलो तोच कळालो नाही 2 धावेन धाव फलक पुढे सराकला गेला 5 ओव्हरीचो पहिलो वैलो चेंडू मागल्या दरात पडलो दुसरो चेंडू पुन्हा एकदा मोठो फटको लॉंग ऑनच्या क्षेत्रात जाता पहिल्या 3ऱ्या टप्प्यात चेंडूचो परताव करता चांगलो फिल्डिंगचो नजरानो मैदानात दिसता 21 धावेन धाव फलक पुढे सराकला गेला 24 धावा 5 ओव्हरीचे 2 चेंडू मागल्या दरात पडले असत साहिल गाडी असतलो 5 ओव्हर सुरू असा ती मात्र साहिल गाडी याची नक्कीच तिरलोट संघाचो खेळाडू जामिनाच्या डाव्या बाजून पुन्हा एकदा मोठा फटको लॉंग ऑनच्या क्षेत्रात जातात जोपर्यंत लॉंग ऑन आणि काउकॉर्नरचं क्षेत्ररक्षक येतात चेंडूचा परताव करतात तो वर नको नको जाऊया आणि वाईन चाटून खाऊया धाव फलक 2 धावेन पुढे सराकला गेला जवळजवळ धाव संख्या होता ती 26 धावा असतली 3 चेंडवाचो 5 ओव्हरचा खेळ मागल्या दरात पडलो असा अचूक टप्प्यावर भेदक मारो करताना दिसता 3 चेंडवात 5 धावा दिल्या नसत नक्कीच चौथो चेंडू असतो तो साहिल गाडी येतो अमित लोके एक उजव्या हाताचा पळकुटालो मोठो फटको मारण्याचा निर्वाळ उडवून दिलेलो मिड विकेटच्या क्षेत्रात बरोच वेळ चेंडू मात्र आबात असा रवळेत जाऊन सावता वळ्यात जाऊन सावता 5 शिव्या कलाम लागला डीजे
तातवात आणि ढेंगा लावल्यानं उतवात 5 कलाम लागला धाव पलक स्थिर राहुला आता मात्र 26 धावा असतले अजूनही मात्र 5व्या ओव्हरीचे 2 चेंडू बाकी असतले सांगता का नाही नक्कीच अचूक टप्प्यावर भेदक मारो करताना दिसता आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना दिसतलो साईल गाडी असतलो नक्कीच पहिलो वैलो सेमीफायनलचो सामनो मैदानात 6 ओव्हरीचो मैदानात धुळ उडयताना दिसता नाणेफेक जिंकता तो तिरलोक संघ आणि पहिलो वैलो आडो बांधण्याचो निर्वळ करता आणि पाडभर वळ मारण्यासाठी धुळ उडवण्यासाठी बॉक आणण्यासाठी आमंत्रित करता लिंगडा संघाक 5 कलमा लागले असत 5 गडी बाद आणि मात्र 5वी ओव्हर सुरू असताना धाव संख्या स्थिर राहता 26 धावा 5वो चेंडू घेऊन सचिन डावकुऱ्याचा पळकुटलो मोठा फटको लॉंग आणि काव करण्याच्या क्षेत्रात जाता हवेत चेंडू मात्र चांगलो झेल घेताना दिसता 6 कलाम लागला अतिशय चांगलो फिल्डिंगचो नजरानो डीजे चान्स असा तो शेवटचा चेंडू सांगता करणार चेंडू तो साईल गाडीचो आणि पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यात हॅट्रिकचो चान्स इल्लो असा नक्कीच कोण जिंकतलो कोण हरतलो येणारो का सांगा जातलो पण क्रिकेटचो खेळ असो असा की मालवणी संघाचा म्हटला तर पोरग्या पोटात आणि भांडण कोर्टात अशी परिस्थिती असा पैसे असतले मंडळाजवळ चषक असताना मंडळाजवळ आणि पहिलो वैलो मात्र मैदानात सेमीफायनलचो सामनो एकमेकाबरोबर भिडताना दिसतात शेवटचो चेंडू असतो 5व्या ओव्हरीचो 6व्या कलाम लागला असा धाव संख्या स्थिर राहता 26 धावा शेवटचा चेंडू असतो सांगता करणार चेंडू असतो बहिरे घालणार चेंडू असतो 5व्या ओव्हरीचो आणि हॅट्रिकचा चान्स असतो तो साईल गाडीसाठी नक्कीच शेवटचा चेंडू घेऊन जामिनाच्या डाव्या बाजून साईल गाडी सिद्धेशसाठी पोकळाची कडा उकळून मारलो चेंडू भिडकण्याच्या डोक्या बसून मागल्या जरा चेंडू गेलो एकेरी धायेसाठी धाव पलक पुढे सरकताना दिसता एकेरी धायेन 27 धावा म्हणजे 5 ओव्हरीचो खेळ मागल्या जरा पडलो असा म्हणजे 30 चेंडूवाचो खेळ संपलो गेलो 6 कलमा लागले असत 6 गडी बाद झाले असत आणि 30 चेंडूवात 27 धावा कुठल्या नसत भाव कुठल्या नसा म्हटलं तर वाव गोठा 27 धावा झाले असत शेवटचे 6 चेंडू असतले सांगता करणारे 6 चेंडू असतले नक्कीच जर आपल्या जिंकायचं असत तर मोठ्या फटक्याची गरज असतली पाडभर वळ काढण्याची गरज असतली सन्माननीय बंडू अनुभवणे यांचे या ठिकाणी आगमन होते त्यांचं मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत असेल व्यासपीठावरती स्थानापन्न होऊन आपण या सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे शेवटच्या ओव्हरीचे सांगता करणारे भैरवी घालणारे 6 चेंडू असतले नक्कीच कोण जिंकतलो कोण हरतलो येणारो काळ सांगान जातलो मालवणीत मनासा ज्याच्या घरचो राजी तोच भाजून खातलो काजी आजचा शेवटचा दिवस असा कोण या आई प्रतिष्ठानच्या भव्य दिव्य चषकावरती आपला पहिला क्रमांकाचं नाव नोंदतलो येणारो काळ सांगतलो शेवटच्या ओव्हरीचं पहिलं वैलो चेंडू घेऊन जाता तो पंकज गाडी असतलो सिद्धेशा उजव्या हाताचा पळकुटावलो स्ट्राईक वरती खेळण्यासाठी वैल्या बाजूक लांबलचक पाड बरोबर करण्यासाठी मोठो फटको मारण्याचो निर्धाव चेंडू गेलो कोवांडो चेंडू गेलो लागलो का आपलो आणि नाही लागलो का देवाचो दाद मागताना पंचाकडे दिसता पंच डोळ्यात तेल घेऊन आपली कामगिरी चोख करताना दिसता पहिलो वैलो चेंडू कोवांडो गेलो सायावरीचो पंकज गाडी येतो आणि होलयता तो मात्र सिद्धेश मुंबरकर पुन्हा एकदा 6व्या ओव्हरीचो दुसरो चेंडू घेऊन पंकज गाडी मोठा फटको पॉईंटच्या डोक्यावर मारण्याचो निर्वाळू वळ्यात जाऊन चेंडू विसावता 7व्या कलाम लागल्या मालवणीत मन असा आकारात मेलो आणि ढुंगणान जीव गेलो 7व्या कलाम लागला 7वा देव बसलो डीजे
विकेटची गरज असतली कारण 27 धावा झाल्या असं सेमी फायनलचा सामना असा मग आपल्याला जर जिकाचा असं तर धुळ उडवची गरज असतली भोकळाची गरज असतली नाहीतर मालवणीत मन असा कंदील इला इजत आणि घोंगडा राहुला भिजत नक्की जर जिकाचा असा तर पाठबरोबर काढण्याची गरज असतली अजूनही 5 चेंडूचा खेळ असतलो पंकाच्या गाडी जामिनाच्या उजव्या बाजून राऊंड विकेटने चेंडू विरकायतलो 4 चेंडू बाकी असतले डावकुऱ्या हाताचो फळकुटवलो चेतन मुंबरकर मोठो फटको मारलेलो कावकानाच्या क्षेत्रात चेंडू जाता जोवर चेंडूचा परताव करता तोवर धावफलक 1 डायन पुढे सरकला गेला धावसंख्या होता ती 28 धावा 3 चेंडू सांगता करणारे असणारे शेवट करणारे शेवटच्या ओव्हरचे इनिंगचे नक्कीच जर आपल्या जिकाचा असा तर कमीत कमी 38च्या बाहेर तरी जाव होय तर आपल्या संघात ही चांगली धाव होतली कारण 6 ओव्हरचा खेळ असता पाठबरोबर काढण्याची गरज असतली धावसंख्या होता ती 28 धावा मागल्या दराक धाव बुसापण्याचा प्रयत्न गेलो मात्र चेंडू निर्धाव गेलो कुयांडो गेलो मालवणीत मन असा मासो चढलो मळ्यात आणि जायला टाकता खळ्यात ज्या जाग्यावर मासो असतो त्या जाग्यावर जर आपण जायला टाकला तर मासो मात्र जाळ्यात गावतलो होल येता कुयांडो चेंडू गेलो मात्र सांगता करणारा चेंडू असतो शेवट करणारा चेंडू असतो इनिंगची 2 होत ओके नक्कीच आता शेवटचा चेंडू असतो कुयांडो चेंडू गेलो सांगता करणारा चेंडू असतो इनिंगची 28 धावा आल्या असत नक्कीच शेवटच्या चेंडावरती पाठभर वळ काढण्याचा निर्वाह करतो तो सचिन राहुल संख्या मात्र जमवता ती 30 धावा म्हणजे 31 धावांचा डोंगर असतो 6 ओव्हरीत 31 धावा कोणत्या रीतीने पार होतो सांगण्यासाठी मायक्रो बोलरती बदल होता आमचे सहयोगी समालोचक सन्माननीय उत्तमजी मुनगेकर यांच्या माईक सुपूर्द करतोय तमाम क्रीडा रसिकांसमोर पुंडलिक आपली थोड्या वेळासाठी रजा घेतोय धन्यवाद.
मोरे साहेब रवळनाथ तिर्लोट विरुद्ध बिनधास्त लिंगडाळा ही लढत आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. टॉस जिंकला होता रवळनाथ तिर्लोट टीमने आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. निर्धारित 6 ओव्हर मध्ये बिनधास्त लिंगडाळ टीमने 7-30 धावा बनवल्यात. विजयासाठी रवळनाथ तिर्लोट टीमला 31 धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू असेल आपल्याकडे 36 आणि 36 चेंडूवरती 31 धावा बनवायचे आहेत. रुपेश गायकवाड मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येतोय मिस्टर रुपेश गायकवाड आणि त्याच्या विरोधात लेफ्ट हँड बॅटर अनिकेत खाडी दिसेल आपल्याला. 36 चेंडू 31 धावा. रवळनाथ तिर्लोट या टीमला सेमीफायनल क्रमांक 1 या मॅच मध्ये जो जिंकेल तो मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. पहिला चेंडू हुक केला इथे डीप मध्ये क्षेत्ररक्षण आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलं आणि तोपर्यंत चेंडू मार्गस्थ झालाय सीमा रेषा पलीकडे. पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय अनिकेत घाडीने. टीमची धावसंख्या 4 ने खातं खोललं जातंय. टीमची धावसंख्या होते 4. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. विजयी 31 धावांचा पाठलाग करतोय. उर्ध विकेट मारेल मिस्टर रुपेश आपल्याला दिसेल स्ट्रायकिंग एंडला. चांगला चेंडू कव्हरला दिशा दिली आहे. पाहायचंय नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. एका हाताने चेंडू मैदानात उडवलाय परंतु तिथे बॅकअप होईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती मात्र 6 धावा. 6 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू. विजय 31 धावांचं लक्ष्य पार करायचंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हर मध्ये रुपेश गायकवाडच्या ओव्हर मध्ये इथे हल्ला चढवला जातोय. अनिकेत इथे चांगली बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा मॅच ऑन. स्विच हिट करण्याचा प्रयत्न परंतु अगदी सरळ रेषेत चेंडू थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. वेग भन्नाट आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर सरळ रेषेत यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. बॉलर तयार असेल. हलक्या हाताने पुन्हा एकदा स्टेअर केलाय. कव्हर पॉइंटला चेंडू आहे. पॉइंटचा क्षेत्ररक्षक पायाने चेंडू अडवतोय. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. वेगाने दुसरी धाव कंप्लीट केली जाते. रुपेश येईल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड बॅटर तयार. पुन्हा एकदा स्विच हिट केलाय आणि आता मात्र परफेक्ट बॅटवर घेतलाय. चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल चौकारासाठी. अनिकेत गाडीच्या बॅट मधून दुसरा चौकार येतोय. यस डीजे. वरती लावल्या गेल्या 12 धावा. रुपेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आता मात्र मोठा फटका बॅकफुटला जाऊन पंच केलाय. झेल होईल का यस इथे झेल पकडला जातोय आणि पहिला मोठा मासा गळाला लागतोय. अनिकेत गाडी इथे माघारी परकेल. इथे पहिला धक्का लागतोय. अनिकेत गाडी बॅक टू पॅव्हिलियन. टीमला बसलेला पहिला हादरा. टीमची धावसंख्या 1/12 अशी परिस्थिती आहे. रवळनाथ तिर्लोट या टीमची विजयासाठी 31 धावांचं लक्ष्य पार करायचंय. डी
पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 12 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावलेत रवळनाथ तिर्लोट टीमने. इथे तुम्हाला गडी बाद करावे लागतील, चांगली गोलंदाजी करावी लागेल. रवळनाथ तिर्लोट संघ अतिशय दर्जेदार संघ, ताकदवान संघ. 2023 मध्ये भगवा चषक झाला याच मैदानावरती आणि याच मैदानावरती उपविजेता म्हणून रवळनाथ तिर्लोटने नाव कमावलंय. आता मात्र नवीन गोलंदाज येतोय, रोशन येतोय. टीमची धावसंख्या 12 धावा. स्ट्रायकिंग एंडला इथे जेट फायटर मिस्टर केतन तिर्लोटकर दिसेल आपल्याला. केतनचा विचार केला तर अष्टपैलू खेळाडू आहे, चांगली गोलंदाजी त्याने सुद्धा केली आपल्या टीमसाठी, परंतु सध्या बॅट्समनच्या भूमिकेमध्ये. चांगला चेंडू हलक्या हाताने स्टेअर केलाय, पॉइंटचा क्षेत्ररक्षक येतोय 30 यार्ड सर्कल करून तोपर्यंत एक धाव केतन आपल्या खात्यामध्ये ऍड करतोय, आपलं खातं खोलतोय. टीमची धावसंख्या होते ती मात्र सध्या 13 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्यात. विजयी 31 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे. सेमीफायनल क्रमांक 2 या मॅच नंतर. पुन्हा एकदा चांगला चेंडू अमितचा. अमितने मात्र एक्स्ट्रा कव्हरला चेंडू लगावलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत इथे चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. अमित आपलं खातं खोलतोय. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. 14 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या गेल्यात रवळनाथ तिर्लोट टीमच्या माध्यमातून. विजयी 31 धावांचं लक्ष्य पार करायचंय. एक छोटी धावसंख्या पाहायला भेटते. बिंदास लिंगडा टीमने बनवल्या. मोठा फटका प्रहार केला, उडवला इथे काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून हवाई सपर चेंडू पाहायचा इथे षटकार जातोय. 6 धावा आउट ऑफ पार. अनिकेत गाडी केतन तिर्लोटकरच्या बॅट मधून हा षटकार येतोय. यस डीजे. कार्यकर्ते आहेत त्यांना विनंती असेल आपण लाईन बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. मंडळाचे आमचे कार्यकर्ते आहेत जे त्यांना विनंती करतोय. केतन तिर्लोटकर पुन्हा एकदा फुलर लेनचा मोठा फटका प्रहार केलाय. पाहायचंय नो चेंडू घोषित केलाय तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. डीप मधून क्षेत्ररक्षण येते. दुसरी धाव वेगाने घेतली जाते. पाहायचंय 3 धावा तर इथे पाहायला भेटतील. 2 धावा तर इथे धावून घेतल्यात आणि फुलर लेनचा चेंडू केतनने आक्रमकता इथे पाहायला भेटते. 3 धावा ऍड केला जात आहे टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या वाढते. 23 धावा. फ्री हिटचा चेंडू असेल रोशनचा. बॉलर तयार. उर्दू विकेट मारा करतोय त्याच्या विरोधात केतन तिर्लोटकर. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू उडवलाय स्क्वेअर लेगला. पाहायचं इथे तोपर्यंत चेंडू सीमा रेषा पलीकडे षटकारासाठी जातोय. सलग 2 षटकार इथे खेचले जात आहेत. विजयासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता असेल. कुठेतरी एकतर्फी चाललेली लढत इथे रवळनाथ तिर्लोट बलाढ्य रवळनाथ तिर्लोट या टीमला विजयासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता. रुपेशने 12 धावा खर्च केल्यात परंतु रोशन गायकवाड भरपूर महागडा ठरलाय. आतापर्यंत केतन तिर्लोटकरने 2 षटकार खेचले. पाहायचंय विजयी षटकार मारेल का आणि मॅच फिनिश करेल का. जेट फायटर इथे पुन्हा एकदा आक्रमक झालाय. बॅटर तयार. हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅटच्या रडार मध्ये नाहीये परंतु चांगला वेग घेतलाय चेंडूने. तोपर्यंत सीमारेषा पलीकडे जातोय आणि मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय तो मात्र रवळनाथ तिर्लोट टीम. वेल प्लेड रवळनाथ तिर्लोट टीम. हाडलक असेल बिंदास्त लिंगडा टीमचं परंतु आमच्या या स्पर्धेमध्ये आपण सहभाग दर्शवलात. अतिशय दर्जेदार खेळाचं प्रदर्शन केलात त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. आणि इथे मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ रवळनाथ तिर्लोट. वेलकम रवळनाथ तिर्लोट. एकतर्फी लढत इथे पाहायला भेटली. चला जाऊया दुसऱ्या लढतीकडे.